हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता 5वीच्या वर्गात मी सौयस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय असणार आहे मराठी. तर आज आपण काय बघणार आहे बघा. इथे एक परिच्छेद दिसतोय तुम्हाला, बरोबर. खेळ खेळूया. पण हा खेळ आपण कशाशी खेळायचा आहे? शब्दांशी, बरोबर. मग हा जो आपल्याला परिच्छेद दिलेला आहे यामध्ये काही शब्द बघा तुम्हाला निळ्या रंगामध्ये दिसतात, बरोबर आहेत बघा. मी इथं दाखवते तुम्हाला हे शब्द की हे कुठल्या रंगात आहेत रे? निळ्या. ओके. मग हे शब्द म्हणजे काय आहेत? तर या उतार्यामध्ये विशेष माहिती देणारे शब्द आहेत. कसले शब्द आहेत? विशेष माहिती देणारे शब्द. मग विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे कोण? विशेषण, बरोबर. नामाबद्दल जो शब्द विशेष माहिती देतो त्याला आपण विशेषण म्हणतो. मग ही जी निळ्या अक्षरानं दाखवलेली शब्द आहेत ते शब्द म्हणजेच काय आहेत? या परिच्छेदामधले किंवा या उतार्यामधले विशेषणं आहेत. पण काय झाली गंमत बघा. ह्या भाजी विकणाऱ्या सुबा मावशी विषयांचा हा परिच्छेद आहे आणि हे जे शब्द आहेत ना, हे जागा चुकलेत, चुकीच्या ठिकाणी येऊन बसलेत. मग आपल्याला काम काय आपलं? तर या शब्दांना आपण त्यांच्या योग्य जागी नेऊन ठेवायचं आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपण काय करूया? हा उतारा वाचूया. तर भाजी विकणाऱ्या सुबामावशी विषयाचा खालील परिच्छेद हा वाचा. खालील रंगीत शब्द स्वतःची जागा चुकलेत आणि ते शब्द म्हणजे विशेष माहिती देणारे शब्द आहेत. तर हे विशेष माहिती देणारे शब्द आपण योग्य जागी घालायचे आहेत. बघा उतारा काय? डोक्यावर भाजीची टोपली पाटी घेऊन गर्द उन्हातून चालून सुबामावशी वैतागली होती. पाटीतली पिवळी मेथी उन्हाने कोमेजून हिरवीगार पडू लागली होती. सकाळी निघतानाची सुकलेली वांगी उन्हाच्या तडाख्यानं रसरशीत दिसू लागली होती. कधी एकदा घरी पोहोचतो असे सुबामावशीला झाले होते. एसटी संध्याकाळी 2 वाजता होती आणि आता भर दुपारचे 6 वाजले होते. कसेबसे चालत येऊन मावशीने स्टँडजवळचे आंब्याचे झाड गाडले. आंब्याच्या टळटळीत सावलीत आल्यावर तिला हायसे वाटले. हायसे वाटले म्हणजे काय? बरे वाटले. उतारा वाचल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल ऐकल्यावर की या उतारातील विशेषणं पूर्णपणे चुकीच्या जागी आहेत. मग बरोबर विशेषणं घालून आपण काय करूया? पुन्हा हा उताराचं हे करूया बघा, समजून घेऊया. आता डोक्यावर भाजीची पाटी घेऊन दिवसभर गर्द उन्हातून. ऊन गर्द असेल का? नाही. कसं असेल ऊन? टळटळीत. टळटळीत उन्हातून चालून सुबामावशी वैतागली होती. पाटीतली पिवळी मेथी उन्हाने कोमेजून हिरवीगार पडू लागली होती. हे वाक्य कसं येईल? पाटीतली हिरवीगार मेथी उन्हाने कोमेजून पिवळी पडू लागली होती. सकाळी निघतानाची सुकलेली वांगी उन्हाच्या तडाख्याने रसरशीत दिसू लागली होती. वाक्य बरोबर कसं तयार होईल? सकाळी निघतानाची रसरशीत वांगी उन्हाच्या तडाख्यानं सुकलेली दिसू लागली होती. कधी एकदा घरी पोहोचतो असे सुबामावशीला झाले होते. एसटी संध्याकाळी 2 वाजता होती आणि आत्ता तर भर दुपारचे फक्त 6 वाजले होते. वाक्य कसं होईल बघा? एसटी संध्याकाळी 6 वाजता होती आणि आता भर दुपारचे फक्त 2 वाजले होते. कसेबसे चालत येऊन मावशीने स्टँडजवळच्या आंब्याचे झाड गाठले. आंब्याच्या गर्द सावलीत आल्यावर तिला हायसे वाटले. तर लक्षात आलं तुमच्या? बरोबर आपण विशेषणं घालून काय केलेला? हा उतारा पुन्हा समजून घेतलेला आहे. तुम्ही काय करायचं आहे? हा उतारा पहिल्यांदा आहे असा लिहायचा आहे, जसा तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेला आहे. ओके. आणि त्यानंतर तुम्ही विशेषणांना योग्य जागी घालून काय करायचं आहे? पुन्हा तो उतारा लिहायचा आहे आणि हाच तुमचा आजचा घरचा अभ्यास असणार आहे. ओके. थँक्यू फ्रेंड्स.